उपमुख्यमंत्री झालेले शिंदे आजच्या डेटला तरी फायद्यात आहेत. भविष्यातलं माहिती नाही, पण आजच्या डेटला ते कसे फायद्यात आणि फडणवीस कसे गोत्यात आलेत यावरती आज विश्लेषण करणार आहोत. एकदाच हा राज्याचा मुख्यमंत्री ठरला शिंदे आणि फडणवीस या वादात अखेर फडणवीस यांनी बाजी मारली. काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हो म्हणजे हो नाही म्हणत एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात घातली. शिंदे बाहेर राहतात, आता राहतात सर्व काही इथेच थांबलं आणि राज्यात माहितीला एखादी सत्ता आली. अनेक आव्हानांचा सामना करायचा, त्यातला त्यात आता सरकारचा चेहरा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि त्यामुळे जातीय समीकरण जर पाहिलं तर फडणवीस यांना आता ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. अशी स्थिती आगामी काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. एकंदरीत जरांगेंना म्हणजे जरांगेसोबत जळून घ्यावं लागणार आहे. थोडक्यात काय तर आधुनिक अभिमन्यू म्हणून सुद्धा आता फडणवीस यांची ओळख तयार होणार आहे. या आव्हानांना ते कसे तोडगा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. त्यातच त्यांच्या नेतृत्वामध्ये माहितीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम दिली जाते. याचाच यश म्हणून विधानसभा निवडणुकीत देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला. आता 2100 लाडके बहिणींना द्यावं लागणार आहे. आता भविष्यात या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्याचं महत्त्वाचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेलावं लागणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न देखील देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे. दुसरं आव्हान म्हणजे असणार आहे फडणवीसांसमोर रोजगार निर्मिती. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणं महत्त्वाचं आव्हान मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यासमोर असणार आहे. माहितीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये रोजगाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी वारंवार सरकारांवरती हल्ला चढवला होता. त्यातच आता देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असतील, त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावरती वारंवार आरोप होण्याची दाट शक्यता बोलले जात आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीची आकडेवारी कशी सुधारता येईल याबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अधिकाधिक फोकस करणं सुद्धा गरजेचे असणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणं. महाराष्ट्रावर गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती आडमाने संकट आलं, असं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. बदललेल्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाले आणि मग त्यातच भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे. मग आता या प्रश्नावरती काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यातच पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. शेतकऱ्यांच्या पिकांची हमी भावाचा प्रश्न देखील अद्यापही कायम आहे. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे महत्त्व देखील महत्त्वाचं आव्हान त्यांच्या समोर आहे. पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून भरपाई करून देणं, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करावे लागणार आहे, हे मात्र नक्की आहे. चौथा, गुजरातीतील शिक्कापासून महाराष्ट्रातील उद्योग विश्व हे भारतीय सर्वात मोठं उद्योग क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातून काही उद्योग हे राज्याच्या बाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः गुजरातमध्ये यावरती विरोधकांकडून देखील महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. मात्र राज्यातील काही नवीन मोठे उद्योग देखील मागील 2.5 वर्षामध्ये आले आहेत. या उद्योगाची संख्या आणखी वाढून जास्तीत जास्त उद्योग क्षेत्राला महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचं आव्हानही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बघावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पण सिरियसली मुद्दा मराठा आणि ओबीसी आरक्षण. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न फडणवीसांना हाताळायला लागणार आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.